गौरी, बरं वाटतंय का तुला? रुद्र, तू तिला अजून सांगितलं नाहीस? नाही. अरे मग सांग ना लवकर, बरं वाटेल गौरीला. काय सांगायचंय मला? लग्नाचं. गौरीजी, आम्ही कागदोपत्री लग्न करतोय. आम्ही म्हणजे? मी आणि देविकाजी. तुम्ही लग्न करताय? हो. रुद्रसराव, काय बोलताय तुम्ही? मग माझं काय? रुद्रसराव, प्लीज असं नका ना करू. माझं काही चुकलंय का? का असं करताय तुम्ही? गौरीजी, ही अशी काय बोलतीये? अगं तूच तर. मीच काय? मी काय केलं? माझं काही चुकलंय का? आणि चुकलं असेल तर इतकी मोठी शिक्षा देणार आहात का तुम्ही? प्लीज असं नका ना करू रुद्र सर. काही कळत नाही अरे, ही काय बोलते ते. हिला वेड्याचे झटके येत आहेत का? कसले झटके? काय बोलताय तुम्ही हे? प्लीज असं वागू नका माझ्याशी. मी एकटी पडेन. मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. कळत नाही का तुम्हाला? गौरीजी, तुम्ही शांत व्हा बघू. गौरी, अगं तू शांत हो. तुझ्यासाठी चाललंय ना हे सगळं? माझ्यासाठी? माझ्यासाठी काय? अगं असं काय करतेस? गौरीजी, तुम्ही आणखी एक गोळी घेता का? खूप त्रास होतोय का तुम्हाला? तुम्ही असं दुसरं कोणाशी लग्न करणार तर त्रास नाही होणार का मला? नाही होणार का त्रास? गौरीजी, तुम्हाला त्रास होतोय खूप. तुम्ही गोळ्या घ्या. एक मिनिट गौरीजी, तुम्ही 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 गोळ्या घ्या बघू. गौरीजी, काय होतंय तुम्हाला? मला खूप कसं तरी होतं. माझं डोकं जड झालंय खूप. गौरीजी, मी आहे इथेच. काळजी नका करू. बापरे, हिचा आजार वाढत चाललाय अरे. अशाने वेळ लागेल. तुझे आभार कसे मानू तेच कळत नाहीये मला. मला माहितीये या लग्नाला होकार देणं तुला सुद्धा जड गेलं असणार. तरी सुद्धा बिट्टीसाठी तू होकार दिलास, जबाबदारी घ्यायला तयार झालीस. खरंच खूप उपकार झाले तुझे आमच्यावर. खरं तर मला ना हे लग्न पटत नाहीये. म्हणजे हा मार्गच मला पटत नाहीये. पण कधी कधी काळ आणि परिस्थिती यांच्या पुढे आपलं काहीच चालत नाही. परिस्थिती नाचवेल तसंच आपल्याला नाचावं लागतं. पण वाईट याचं वाटतंय की या सगळ्यामध्ये तुला वेठीला धरतोय आम्ही. पण बिट्टीचा चेहरा डोळ्यासमोर आणला ना की असं वाटतं की हाच एकमेव मार्ग आहे. गौरीच्या हट्टापुढे कुणाचंच काही चालणार नाही. एकदा ती बरी झाली ना की नाही होणार बरी. काय झालं? मी आता गौरीजींना लग्नाबद्दल सांगितलं तेव्हा वेगळ्याच रिएक्ट झाल्या. त्या हायपर झाल्या अगदी. हे लग्न करू नका, माझं काय होईल असं म्हणायला लागल्या. असं वाटलं की हे जे काही चाललंय ते त्यांना नको आहे. या सगळ्याचा त्रास होतोय त्यांना. त्यांचा आजार वाढतच चाललाय. नंदाई, तू डॉक्टरांशी बोलून घेतोस का? रुद्र, मला वाटतं एकदा बोलायलाच हवं आपण. आपण बिट्टीला घ्यायला जाऊयात का एकत्र? आणि मग तिथून डॉक्टरांकडे जाऊ आणि त्यांचाही सल्ला घेऊ. हो रुद्र, असंच करा. तू जा देविकाला घेऊन. ठीक आहे, मी आलोच चावी घेऊन. बिट्टी, शाळेत तुला घ्यायला आता तुझी खरी आई येणार आणि पार्टनर.
बरोबर लावले नाही सगळं. रेडी आहेस ना तू? हो रेडी. थांबा. ओरड ओरड ओरड. 1 2 3. अगं बिट्टी काय झालं तुला? काय झालं? इथं बस इथं बस. आपण चंदू शेठला बोलूया. चंदू शेठ. चंदू शेठ. चंदू शेठ. बिट्टी काय झालं? काय झालं? ओरडायचं. चंदू शेठ. चंदू शेठ. मम्मी. आई. चंदू शेठ लवकर या लवकर या. चंदू शेठ. अरे देवा देवा देवा. काय झालं? काय झालं? बिट्टी काय झालं? पवन काकाला माहितीये. हा म्हणजे मलाच माहितीये. तुला कसं माहित? म्हणजे काय झालं, मी असं बाहेर आलो तर ही पळत येताना दिसली. तुझ्या मागं कुत्री लागलेली. म्हणजे बिट्टीच्या मागं कुत्र, कुत्र्याच्या मागं मी, म्हणजे माझ्या पुढे कुत्र, कुत्र्याच्या पुढे बिट्टी. मी असं कुत्र्याला मागं टाकलो आणि हिला धरायला जाणार तेवढं ती दणकन आदळली बघ आणि मुक्का मार लागला, रडायला लागली. मग मी उचलून आणलो. हो गेली बिट्टी. बिट्टी पण तू शाळेत एकटी का निघालीस? कोणी झालं नाही घ्यायला. अगं पण तुझी शाळा उशिरा सुटते ना. आज हाफ डे होता. अगं मग कोणाला तरी सांगायचं ना, मी आलो असतो. बिट्टी पण अशी एकटी का शाळेतनं निघालीस? काही झालं असतं म्हणजे कोणाला तरी सांगायचं ना. मी सांगितलं होतं. कोणाला? देविका आईला. दिवाळीच्या सुट्टीनंतर पहिला दिवस हाफ डे असतो. ती म्हणाली होती घ्यायला येईन म्हणून. म्हणजे तुम्हाला हे माहित होतं? नाही, असं काही नव्हती बोलली ती. आई अगं असं का करतेस? तू जेव्हा टिफिन करायचं विसरलीस तेव्हा मी सांगितलं होतं तुला. नाही सांगितलं होतं. तू झोपेत होतीस वाटतं, तुझ्या लक्षात नव्हतं. देविकाजी, बिट्टी का खोटं बोलेल? ती सांगत होती तेव्हा तुम्ही नीट ऐकायचंत ना. हो लहान आहे ती, कोणी घ्यायला नाही आलं म्हणून घाबरली असेल. बघा ना काय अवस्था झाली आहे तिची. तुम्ही इतका निष्काळजीपणा कसा काय करू शकता? किती लागलंय तिला. आणखी काही झालं असतं म्हणजे? हे बघा मी आधीच खूप डिस्टर्ब आहे, त्यात मला बिट्टीच्या बाबतीत हलगर्जीपणा नकोय. गौरी आई, माझी आई फक्त तूच राहणार. तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. चल बिट्टी आज चल. सावकाश. बिट्टी काय झालं बिट्टीला? ये 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 बस इथे बस बस. कुठे गेली होतीस? काय लागलं हिला? पळताना पडली. एकटी येत होती शाळेतून. एकटी येत होती? हो. पण तुम्ही जाणार होतात ना तिला आणायला? पण आज शाळा लवकर सुटणार होती. बिट्टीने देविकाजींना कल्पना दिली होती पण विसरल्यात. विसरली म्हणजे? अगं देविका, अशी कशी विसरलीस तू? काय झालं मलाही समजलं नाही. मीच घ्यायला जायचं ठरवलं होतं, पण मीच कशी विसरले ठाऊक नाही. आय एम सॉरी, चूक झाली माझी. असं नको करू अगं. बिट्टीला फार काही झालं नाही, हे नशीब आपलं. तेच अगं मावशे, म्या वेळेत पोचलो म्हणून किती मुक्का मार लागला लेकराला. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, देविका ताईंनी जरा लक्ष द्यायला पाहिजे ना. म्हणजे आता कसं आहे, गौरी वहिनीची तब्येत बरी नाही म्हणल्यावर देविका ताईंनी जबाबदारी पार पाडायला पाहिजे ना. आणि गौरी वहिनीला खात्री होती की नाही की देविका ताई जबाबदारी चांगली पार पाडतील. पण तसं काय, म्हणजे आता असू दे, जाऊ दे. माझं म्हणणं काय आहे, बिट्टी एकदम लहान आहे, तिची कोणतर नीट काळजी घ्यायला पाहिजे, नीट सांभाळलं पाहिजे. काय देविका ताई? हो बरोबर आहे. सॉरी बिट्टी. बिट्टी तुझा बाळा फ्रेश हो.
सावकाश. मी आलेच तिला चेंज करून. एक मिनिट. आज जे काही झालं ते पुन्हा होता कामा नये. मला बिट्टीच्या बाबतीत कुठलाही हलगर्जीपणा नव्हता. गौरीजींनी बिट्टीच्या बाबतीत कधीच घोळ घातला नाही, कधीच कुठली गोष्ट विसरला नाही. उलट मलाच नवल वाटायचं या बिट्टीसाठी किती करतात. पण आज कळतंय आई होणं किती कठीण असतं ते. खरंय, गौरीनं जन्म दिला नाही बिट्टीला, पण आई पण मात्र मनापासून निभावले. गौरीजींनी खूप केलंय बिट्टीसाठी. त्यांनी नेहमी स्वतः आधी बिट्टीला महत्व दिलंय. बिट्टीला गौरीजींची जागा भरून काढणारी आई हवी, फक्त नावाला आई असणारी आई नको. नाहीतर या लग्नाला काहीच अर्थ नाही. ह्यापुढे काळजी घ्या. बजरंगा बजरंगा. मावशी, अगं म्या वेळेवर पोचलो म्हणून तुला सांगतो, एवढं घाबरलेलं लेकरू आणि म्या वेळेवर पोचलो नसतो आणि काय तर वंगाळ वाईट घडलं असतं म्हणजे. पुत्र दाद्यानंतर तांडवच घातला असता घरात. काय मावशी? बजरंगा बजरंगा. पण बिट्टीने शाळेतून फोन करायला पाहिजे होता ना, म्हणजे कोणीतरी गेलं असतं घ्यायला. अहो लहान आहे ती, नसेल सुचलं तिला एकदम. आणि तसंही लहान मुलांना ना फार घाई असते आपण मोठे झालो तसं दाखवण्याची. कदाचित त्यामुळे आली असेल ती एकटी. तेही होऊ शकतं. पण त्यासाठीच पालकांनी लक्ष घालायला हवं ना. पण हे सगळं गौरी बघायची ना, त्यामुळे कोणाला वेळच आलेली ना हे बघायची. गौरीची कोणाशी तुलनाच होऊ शकत नाही हो. तिला बिट्टीचं कधी काही सांगावंच लागलं नाही. तिनं बिट्टीला जन्म नाही दिलाय, पण तिची मायेची नाळ जोडली गेली आहे बिट्टीशी. म्हणूनच मला काळजी वाटते हो. आपण बिट्टीसाठी रुद्र आणि देविकाचं लग्न लावून द्यायला तयार झालोय, पण बिट्टी देविकाला आई म्हणून स्वीकारेल का? तिनं जन्म दिलाय बिट्टीला. हो, पण बिट्टीनं कायम गौरीलाच आई म्हणून पाहिलंय ना. गौरीनं तिला इतकं जीवापाड जपलंय की एखादी जन्मदाती सुद्धा आपल्या लेकराला एवढं प्रेम देऊ शकणार नाही कदाचित. आणि आता गौरीच आजारी पडल्यामुळे बिट्टीची सगळी गणितच बदलून गेली. हा तिच्यासाठी मोठा बदल आहे. ही देविका तिला तीच माया, तेच मातृत्व देऊ शकेल का हो? रोहित, अरे बिट्टी हरवली नाहीये ना, देन वाय सो सॅड. विसरते आता. आणि लग्नाची तारीख काढलीस का? अरे काय झालं? इतका शॉक का झालायस? लग्न करायचं ठरलंय ना? हो, पण रुद्र आणि देविका आई बाबा म्हणून बिट्टीला पटतील का? पटायचे काय त्यात? अरे ती किती लहान आहे, तिला काय कळतं? आणि बिसाइड्स तिला तर रुद्र आवडतोच, त्यात ती देविका तर तिची ओरिजिनल मॉम आहे. नाही ग, ते वेगळं आहे. त्या दोघांना एकत्र आई बाबा म्हणून बघणं बिट्टीला जमेल का? आय होप रुद्रने या सगळ्याचा विचार केला असेल. ते गौरीचे गोडवे गात होते, अशाने रुद्रचा विचार बदलला तर? असं काही बडबडू नकोस. मला आता कुठलीही गडबड नको आहे.
रुद्र शुअर नाही आहेत का? म्हणजे सेकंड थॉट आहे का काही? नाही, मला नाही वाटत. रुद्र असं इमॅच्युअर वागणाऱ्यातला नाही. त्याने एकदा डिसिजन घेतला तर घेतला, तो नाही बदलणार. आपण पुढे काय करायला हवं आता? आता आपण बिट्टी आणि रुद्रच्या मूळची काळजी घ्यायची. बिट्टीची काळजी तू घे. रुद्रच्या डोक्यातलं गौरीचं खूळ कसं कमी करायचं ते मी बघते. चांगला चोरडा खाल्ला. असंच पाहिजे. माझ्या गौरी आईला त्रास देते ना. बिट्टे, आता मी त्या देविकाला कसा त्रास देतो ना हे बघस तू. आता पुढे काय करायचं? हा, माझ्या टकुऱ्यात प्लॅन एकदम फिट आहे. जोपर्यंत ती देविका स्वतःच्या तोंडाने सांगत नाही ना की ती काय करायला येते, तोपर्यंत तिला सुट्टी द्यायची नाही. हे बघ, थोडस लागलं तरी ती जास्त नाटक करेल. मग पार्टनर तिचीच काळजी घेईल. मग काय उपयोग ना. अरे हे तर डोसक्यात चाललं नाही माझ्या. आपण प्लॅन चेंज करू. आपण काय करूया, तिच्या खोलीत झुरळ सोडूया. मग ती घाबरून इकडे राहिलंय. दुसरं काहीतरी करायला पाहिजे. पार्टनरला वाटलं पाहिजे ना की ती गौरी आई सारखी माझी काळजी घेऊ शकत नाही. होय होय होय. आणि तसंच झालं तरच दाद्या भांडल तिच्याशी आणि मग तिच्या तोंडातनं खरं काय ती येईल. तेच ना. त्यासाठी काय करायचं मग? तू एक काम कर बिट्टे, तू की नाही. कसलं प्लॅनिंग करताय? हे तू म्हणजे मी बिट्टीला म्हणालतो की तू बिट्टे नाशिकचा समुद्र बघितलीस काय ग? नाशिकमध्ये समुद्र? हा, म्हणजे नाशिकातनं पुण्याला बघायला जाणार होतो. पुण्यातनं मुंबईतनं कोकणला जाणार होतो. बिट्टीला शाळेला सुट्टी असेल तेव्हा, हो की नाही? काय उलटपुलट बोलताय? बरोबर, आम्ही उलटपुलट गेम खेळतो. हा हा, उलटपुलट गेम खेळतोय. पुण्यातला समुद्र, कोकणातला हिमालय, असं. हा, मलाही एक जोडी लावायला मदत कराल का? कसली? बिट्टी आणि तिचा आवडता पदार्थ. का? आज आई विसरली ना, मग काही करायला नको का बाळासाठी? सांग ना, काय आवडतं तुला? हा, मला माहितीये. बिट्टीला उपीट आवडतं, जे मला बी आवडतं. काय बिट्टे? हो. ठीक आहे, लगेच करते. बिट्टे, सुचलं. काय? अगं तिनेच आयडिया दिली. तुझ्या आवडीचा खाऊ करते म्हणाली ना, पण तुझ्या आवडीचा खाऊ फक्त गौरी वहिनीलाच बनवता येतोय. ही नाही तिची जागा घेऊ शकणार. आणि आता कळेल सगळ्यांनाच. काय? नंदिनी, मला वाटतं ही जागा गौरीसाठी त्रासदायक ठरेल. का? का काय काय लग्नानंतरच्या आठवणी आहे ना त्यांच्या या खोली. तिला हे बघून त्रास नाही का होणार? हो, पण मग आपण गौरीसाठीच करतो. तिला या आठवणींचा त्रास होईल असं म्हणाली रेवती. म्हणून फोटो काढत होते मी. उगाच गौरीच्या मनाशी खेळ कशाला? रुद्र, तिला त्रास होणाऱ्या आठवणी कशाला ठेवायच्या? आणि त्यात तुमचं आता लग्न होणार. कदाचित बिट्टीलाही या फोटोचा त्रास होऊ शकतो. तिला सतत गौरीची आठवण येत राहील.
त्यापेक्षा तू काही दिवस लपवूनच ठेव ना.